कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए हॅलो, सारंग आणि अस्मी बाहेर फिरायला गेले, आत्ता आले परत। नाही, मी खोटं नाही बोलत आहे, स्वतःच्या डोळ्यांनी बाहेर बघ। बघितलंस, सारंग रमतोय अस्मीमध्ये। किती नाही म्हटलं तरी त्याचं प्रेम होतं तिच्यावर, पण तू आणि तुझ्या बापाने जे काही प्लॅनिंग करून तुला आमच्या घरावर लादलं, त्यामुळे सारंग थोडासा भरकटला। पण आता आलाय ट्रॅकवर, त्याचं पहिलं प्रेम त्याच्या आयुष्यात परत आलंय अगं। आणि म्हणून तो आपोआप तिच्याकडे ओढला जातोय, आणि का ओढला जाऊ नये? अस्मी प्रत्येक बाबतीत तुझ्यापेक्षा सरस आहे। आता ते दोघे जवळ पण येतात आणि लवकरच लग्न पण करतील अगं। पण त्यानंतर तुझं काय होणार? तुला कायमचं हे घर सोडून जावं लागेल अगं। व्हेरी सॅड। बघ समोर, ऐश्वर्या मॅडम, माझ्या गळ्यात हे जे दिसतंय ना, याला मंगळसूत्र म्हणतात। तुम्ही या मंगळसूत्राला फक्त एक दागिना म्हणून बघत असाल, म्हणून एका गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं वाटलं मला। हे मंगळसूत्र एक बंधन असतं, दोन जीवांमधलं। एकदा काय मंगळसूत्र गळ्यात घातलं ना की त्या दोघांची 7 जन्माची गाठ बांधली जाते, आणि ती गाठ इतकी सैल नसते की कोणीही त्यांच्या आयुष्यात यावं आणि त्यांच्यामुळे ती गाठ सुटावी। मला माहिती आहे तुम्ही मला या घरातून घालवायचा आणि अस्मीला सारंगच्या आयुष्यात आणायचं स्वप्न बघताय। चांगलं आहे, स्वप्न बघितलीच पाहिजेत, तुम्ही बघा। पण मला ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे। तो कधीच मला त्रास होईल किंवा माझ्या आयुष्यात कोणतंही वादळ येईल असं घडूच देणार नाही। आणि जरी तसं घडलं तरी त्याच्या मागे माझ्या विठुरायाचा नक्कीच काहीतरी हेतू असणार। राहिला प्रश्न सारंग सरांचा, त्यांना खूप चांगले येतो, त्यांना माहिती आहे काय चूक काय बरोबर। ते ना कधीच कोणावर अन्याय होऊ देणार नाही, कधीच चुकीचं पाऊल टाकणार नाही, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतील। त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे, आणि त्यांचं कर्तव्य निभावताना ते कोणतेही चुकीचं पाऊल उचलणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।